नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी स्पर्धा ज्ञान यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 2024 आणि 2025 या वर्षाच्या संभाव्य चालू घडामोडी या विषयाचे महत्त्वाचे प्रश्न, जे तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल। त्यामुळे आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। चला, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, 31वी राष्ट्रीय बाल परिषद कुठे पार पडली? तर 31वी राष्ट्रीय बाल परिषद मध्य प्रदेश या राज्यामध्ये पार पडली। या परिषदेचा उद्देश मुलांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करणे व त्यांना संशोधन प्रक्रियेत सामावून घेणे हा आहे। नेक्स्ट, भारतीय रेल्वेचा 69वा रेल्वे विभाग कोणता असणार आहे? तर भारतीय रेल्वेचा 69वा रेल्वे विभाग जम्मू हा असणार आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे, रेल्वेच्या एक्झामला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे या प्रश्नाला लक्षात ठेवा। नेक्स्ट, केंद्र सरकारने नुकतेच एक राष्ट्र एक सदस्यताची सुरुवात कधीपासून केली आहे? तर केंद्र सरकारने या योजनेची सुरुवात 1 जानेवारी 2025 पासून केली आहे। नेक्स्ट, अर्जुन पुरस्कारांसाठी किती खेळाडूंची निवड करण्यात आली आहे? तर अर्जुन पुरस्कारासाठी एकूण 32 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे। यामध्ये महाराष्ट्राचे सचिन खिल्लारी व स्वप्नील कुसाडे यांचा समावेश आहे। तसेच अर्जुन पुरस्काराची सुरुवात 1961 पासून झाली आहे, हे सुद्धा तुम्हाला तितकंच लक्षात ठेवायचं आहे। नेक्स्ट, कॅनडाचे पंतप्रधान कोण आहे? तर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो हे आहे। तसेच कॅनडाची राजधानी ओटावा ही आहे। नुकताच पक्षांतर्गत विरोध वाढल्यामुळे हा प्रश्न सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। नेक्स्ट, भारतात पहिला राईस एटीएम कुठे सुरू करण्यात आला आहे? तर भारतामध्ये पहिला राईस एटीएम ओडिशा या राज्यामध्ये सुरू करण्यात आला आहे। नेक्स्ट, 2024 मध्ये निधन झालेल्या जगातील सर्वात वयोवृद्ध महिला कोण ठरल्या आहे? तर टोमिको इटुका ह्या महिला जगातील सर्वात वयोवृद्ध महिला ठरल्या आहे, ज्यांचे निधन वयाच्या 116व्या वर्षी झाले आहे। तसेच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये यांची नोंद केली आहे। हे सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे। जपान या देशाच्या ह्या महिला आहे आणि त्या सर्वात वयोवृद्ध महिला ठरल्या आहे। नेक्स्ट, पहिल्या खो खो विश्वकप खेळाचे आयोजन कोणत्या देशात केले जाणार आहे? तर या खेळाचे आयोजन भारत या देशामध्ये केले जाणार आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे, पहिला खो खो विश्वकप भारत या देशामध्ये खेळला जाणार आहे। नेक्स्ट, भारताची पहिली समुद्रकिनारी व जलपक्षी वेडर पक्षी जनगणना कोणत्या राज्याने चालू केली आहे? तर ही जनगणना गुजरात या राज्याने चालू केली आहे। वेडर पक्षी म्हणजे ज्या पक्षाचे पाय लांब असतात, मान लांब असतात आणि चोच लांब असतात, त्या पक्षाला वेडर पक्षी म्हणून गणल्या जाते किंवा त्या पक्षाला वेडर पक्षी म्हणतात। नेक्स्ट, कोणत्या देशाने भारतीय नर्स निमिषा प्रिया या महिलेला फाशीची शिक्षा सुनावली आहे? तर यमन या देशाने निमिषा प्रिया या महिलेला फाशीची शिक्षा सुनावली आहे। तसेच यमन या देशाची राजधानी सना ही आहे आणि चलन येमिनी रियल हे आहे। हे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचे आहे। नेक्स्ट, कुंभमेळा 2025 कोणत्या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे? तर हा कुंभमेळा
उत्तर प्रदेशातील प्रयागराज या ठिकाणी 2025 मध्ये आयोजित केला जाणार आहे. 13 जानेवारी 2025 पासून प्रयागराज येथे कुंभमेळ्याचे आयोजन केले जाणार आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तसेच कुंभमेळा हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव मानला जातो. तसेच हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक या 4 ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन केले जात असते. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. दर 12 वर्षांनी कुंभमेळा हा आपल्या भारतामध्ये आयोजित केला जातो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, नुकतेच निधन झालेले डॉक्टर राजगोपाल चिदंबरम कोणत्या क्षेत्राशी निगडीत होते? तर अणुशास्त्र या क्षेत्राशी डॉक्टर राजगोपाल चिदंबरम निगडीत होते. नुकतेच त्यांचे निधन झालेले आहे. तसेच त्यांना पद्मविभूषण पुरस्कार 1999 मध्ये या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. तसेच पोखरण 1 1974 आणि पोखरण 2 1998 या अणुचाचण्यांसाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? तर अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम हा अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. मानवतेसाठी केलेल्या योगदानासाठी हा पुरस्कार अमेरिकेकडून दिला जातो. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, ऑपरेशन स्माइलिंग बुद्धा व ऑपरेशन शक्तीशी संबंधित कोणती व्यक्ती आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑपरेशन स्माइलिंग बुद्धा व ऑपरेशन शक्तीशी संबंधित कोणती व्यक्ती आहे? तर डॉक्टर राजगोपाल चिदंबरम ह्या व्यक्ती ऑपरेशन स्माइलिंग बुद्धा व ऑपरेशन शक्तीशी संबंधित आहे. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तसेच डॉक्टर राजगोपाल चिदंबरम हे भारताचे परमाणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष राहिलेले आहे 1990 ते 93 या कालावधीत. पुढे आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे. नुकतेच महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात HMPVची लागण झाल्याचे आढळून आले आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर नागपूर जिल्ह्यामध्ये HMPVची लागण झाल्याचे आढळून आलेले आहे. तर हे होते आपले आजचे महत्त्वाचे संभाव्य चालू घडामोडी या विषयाचे 15 प्रश्न, जे तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत शिकत राहा आणि प्रगती करत राहा. धन्यवाद.